गावांना आशीर्वाद देणं, गावांना कौतुकाची थाप देणं हे लेकरासाठी खूप मोठं असतं. पूर्ण जिल्हाभर जरी नाव असलं, पूर्ण महाराष्ट्राभर जरी नाव असलं, पण गावानं जो मान सन्मान दिला हे खूप महत्वाचं असतं. या टाकळीचा इतिहास आहे. हे ज्या ज्या वेळी माणूस या ठिकाणी देतात त्या त्यावेळी इतिहास या ठिकाणी घडवतात. आणि म्हणून तीनही पक्षाला भीती होते. तळेगाव मोठं गाव असताना देखील, ओळख बाजार मोठं गाव असताना देखील या ठिकाणी टाकळीतून या ठिकाणी उमेदवार द्यावा लागला. की टाकळी गावकऱ्यांची ताकद आहे. म्हणून सर्व टाकळी वासियांसाठी स्वतः तुम्ही जोरदार या ठिकाणी टाळ्या वाजवायचे. हा विजय तुमचा आहे. पंचायत समिती सदस्य हे झालेले नाही, पंचायत समिती सदस्य तुम्ही झालेले आहात. हा विजय आपल्या सर्वांचा आहे. हा विजय शेतकऱ्याच्या पोराचा आहे. हा विजय गरीब लेकराच्या पोराचा आहे. आणि म्हणून हे सर्व गरीब लेकराला आशीर्वाद देण्यासाठी या ठिकाणी आले ज्येष्ठ नागरिक, मी आपले सर्वांचे धन्यवाद व्यक्त करतो. आमचे MSCIT चे संचालक कल्याण सर ना, सगळ्या पोरांनी मदत केली. सगळ्यांनी सगळं एकत्र होऊन या ठिकाणी आम्हाला मदत केली. राहिला माझा विषय, माझा लोड घेऊ नका. मी लय वेगळा बसाय नाही. हो, माझा कट्टाही टेन्शन घेऊ नका. मी एकदम ओके. तर आपण दादा पाडेले याचं काय टेन्शन घेतो तुम्ही? ते गरीब लेकरू होतं बिचारा, ते बी शेतकऱ्याचं पोरग होतं. ते जरी आपली लढाई जरी गोपाल भाऊ संग होती, पण आपल्या रिंगणामध्ये दुसरेच होते. आपल्या रिंगणामध्ये माजी खासदार होते, चालू खासदार होते, आपल्या रिंगणामध्ये आमदार होते. त्याला माहित होतं हे निवडून आता काय होणार, त्याच्यामुळे काळजी करू नका. आपला विजय झालेला आहे. फक्त गाव त्यांचं जिंकलेलं आहे. त्यांचं गाव एकत्र राहिलं बघा. 3250 मतदानापैकी 2750 वन साईड चालले ते. एवढी लीड पूर्ण आणू बघा मी. प्रत्येक गावात मला 100% 70% एवढी मतदान होणार आहे. या लोकांनी बिचाऱ्यांनी माझ्यावर भरोसा ठेवला. पार्टी नसताना, अगोदर पार्टीचा माणूस नव्हता त्यांना खायचो ना. आमदार खासदार घरात नसताना, कुठलंही पद घरात नसताना, गरीब शेतकऱ्याचं लेकरू असताना 2 नंबरला तुम्ही मानले तुला ते काँग्रेसवाले का म्हणून 4000 मतदान करत तुम्हाला 2 नंबरला. बस 23 शेवटच्या 3 गावामध्ये 11व्या 9व्या फेरीलोक आमच्या शायनात गदा हसत होते. 1100 लीड होती ना, आणि शेवटच्या 3 गावामध्ये तोंडाला हात लावून बसले. मग ते हसायला लागल्या. नाही राजकारण आहे बाबा. राजकारणामध्ये हे सगळं सुरू असतं. पण एवढ्या कमी वयामध्ये एवढा प्रचंड अनुभव या ठिकाणी आम्हाला येतोय. माणसं या ठिकाणी शिकायला मिळत आहेत. खऱ्या अर्थानं ज्या गावात आज जातोय तुझा शेकडोच्या संख्येनं तरुण मानव आमच्याजवळ जमा होत आहे. हेच आमचं या ठिकाणी प्रेम आहे. मी भगवान रावतो तुमच्या सर्वांच्या वतीनं या ठिकाणी शुभेच्छा त्यांना देतो आणि सर्व गावकऱ्यांच्या वतीनं त्यांचे धन्यवाद या ठिकाणी व्यक्त करतो. हा विजय तुम्हाला आम्ही या ठिकाणी समर्पित करतो. तुम्ही सगळ्यांनी आमच्या पाठीशी उभे राहिले आणि मनात जाऊ नका. तुमचे काम कुठेही थांबणार नाही. आता बोललो होतो, निवडून आलो तर तिथं बसून करण, नाही आलं तर डबडा वाजून करण. आता डबडा ऐकायला तयार राहा तुम्ही. आता आंदोलन बघा कसं करतो मी. नाही कामं झाले तर तुमचे शिवरस्ते, तुमचे सगळे कामं, गाय गोठा वीर घरकुलाचे सर्वे या महिना 2 महिन्यात पूर्ण ताकदीनं सगळ्या कामाला या ठिकाणी आम्ही लागणार आहे. भगवानरावला मी सांगितलं तळेगावला, आता खिशातून पैसा टाकून कामं करून द्यायची भाऊ. बिल नंतर काढत बसू, पण कामं आता करून द्यायचे. हो, कोणाचं काम अडू द्यायचं नाही. विरोधक बी आला विचारा तर त्याला बी काम करून द्यायचं नाही, म्हणायचं नाही कोणाला. माय बाप जनता आहे, जनता जनार्दन आहे. सगळ्यांनी आपल्याला या ठिकाणी निवडून दिलेलं आहे. सगळ्यांची या ठिकाणी आपल्याला आशीर्वाद आहे आणि सगळ्यांची कामे या ठिकाणी आपल्याला करायचे. मी या ठिकाणी या टाकळीकरांचे धन्यवाद व्यक्त करतो की या मंगेश साबळेवर आपण एवढा विश्वास या ठिकाणी दाखवला. एक नंबर आहे ना आपण. मग काय टाकळीमध्ये, पिरवाड्यामध्ये, निजरामध्ये, गवळीमध्ये, पायगामध्ये, पुन्हा निमखेड्यामध्ये, बोरगावमध्ये, पिपरीमध्ये 1 नंबर आपण. 19 गावामध्ये आपण 1 नंबर आहे. 4-5 गाव आता त्यांचे गाव होते, त्यांचे काम होते. गाव फुटलंच नाही ते. मग आणि घरात सुरंग बरोबर चिंता जवळ हाव मिया, अच्छा मिया, देंगे मिया, बोल रहे वो लोग दिए नहीं हमको यार. मला वाटलं हे आपले मुस्लिम बांधव करणार नाही मतदानाच्या कामाला, आणि त्याच्यावर तर गेले लोक आमचं. मला 1000-1200 जर काँग्रेसनं घेतले आपलं काम जमून जातं. 200-300 टाकून घेऊ. काँग्रेसने 200-300 थांबलं भाऊ मध्ये. मला 50-60 मतदान आहे. काय कोणाला सांगत्या त्याच्यामुळं जे झालं ते चांगलं झालं. मी तुमचा सदस्य पण इकडचं आहे ते काही इकडे येणार नाही का? तुम्ही द्यायला जास्त निर्णय नाही. त्यामुळे इकडचं सदस्य मी, तिकडचं सदस्य ते, असं जाहीर करून टाकून येतील आपली. तुमचे काम थांबू देणार नाही हा शब्द देतो.